तर भावांनो, आपण कुठं चाललोय ब्लॉग मध्ये सांगतो, बघत राहा. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका शंकर पंडित. आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण चाललो होतो मडी माहिंबा माहुटा देवी देवदर्शन करण्यासाठी. नंतर आपण पोहोचलो कड्यामध्ये. आपल्याला लांब जायचं असल्या कारणामुळे मस्तपैकी आपण गाडीत पेट्रोल टाकायला थांबलो होतो. पेट्रोल टाकल्याच्या नंतर आपण कड्यातनं पुढे धामनोऱ्याकडे निघालो. धामनोऱ्यात आल्याच्या नंतर राईट मारला आणि वृद्धेश्वरकडे निघालो. छोट्या मोठ्या गावातनं खड्ड्या खुड्ड्याच्या रस्त्यामधून आपण चाललो होतो. नंतर आपण पोहोचलो वृद्धेश्वर मध्ये. आतमध्ये गेल्याच्या नंतर मस्तपैकी दर्शन घेऊन आपण निघलो पुढे. आपण एका गावात थांबलो होतो. तिथले एक बाजार असल्या कारणामुळे आपण मस्तपैकी वडापाव खाण्यासाठी थांबलो होतो. तिथं वडापाव एकदम भारी होते बरं का तिथले. खाऊन झाल्याच्या नंतर आपण निघलो माहिंबाकडे. आपण पोहोचलो बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या समाधी मंदिराकडे. दर्शन झाल्याच्या नंतर बघितलं तर काही मंदिराचं सगळीकडे काम चालू असल्या कारणामुळे आपण लांबून दर्शन घेतलं. माहिंबाहून आपण निघलो मडीकडे. माहिंबाहून उतरल्यावर घाट असल्या कारणामुळे पारस भाऊ गिअरवर टाकी क्लसवर निसे गाडी उतरणं पळत होता. मडीमध्ये पोहोचल्याच्या नंतर मस्तपैकी आपण त्याला दर्शन घेण्यासाठी कानिफनाथ महाराजांचं. आज काही मंदिरामध्ये गर्दी नसल्या कारणामुळे आपलं पटकन दर्शन झालं बरं का. कानिफनाथ महाराजांचं दर्शन झाल्याच्या नंतर आपण निघलो माहुटा देवी मंदिराकडे. मंदिरापाशी आलो, बघतो काय सगळीकडे इथं काम चालू असल्या कारणामुळे आपण चलत निघालो मंदिराकडे. इथं पण काही एवढी गर्दी नसल्या कारणामुळे आपलं पण दर्शन पटकन झालं बरं. घेतलं पण दर्शन झाल्याच्या नंतर आपण निघलो आपल्या घराकडे. तुम्हाला पण माहिती आहे माणिक डोंगरीतला घाट म्हणजे इतका बेकार आहे, निश्चय वळणा वाढण्याचे दर्शन बरं का. घरी जाताना आपल्या रस्त्याच्या कडेला एक मंदिर होतं, त्यामुळे आपण तिथं मंदिरामध्ये गेलो. मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर देवीचं मस्तपैकी दर्शन घेतलं. सगळे देव दर्शन झाल्याच्या नंतर आपण पोहोचलो आपल्या मिरजगाव मध्ये. तर भाऊ, तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करून घ्या पुढचे ब्लॉग पाहण्यासाठी. तोपर्यंत जय श्रीराम.